आमचे 12 बलुतेदार ज्यांनी पारंपरिक व्यवसाय केला त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या भावी पिढ्यांना आधुनिकतेने व्यवसाय करता आला पाहिजे। म्हणून या ठिकाणी 30,000 कोटी रुपयाची योजना आणणारे आपले मोदीजी आणि आमच्या आदिवासी समाजाच्या उत्थानाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणणारे मोदीजी आज समाजाच्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मोदीजींनी ज्या प्रकारे एक मदत केली आहे, समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि खऱ्या अर्थानं दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे। आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी सांगितलं पिछले 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है। पुढच्या 5 वर्षामध्ये एक बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे, एक मजबूत भारत, जो भारत संरक्षित आहे, ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही अशा भारताच्या निर्मितीची ही निवडणूक आहे। ही गल्ली बोळातली निवडणूक नाही आहे बंधू भगिनींनो। या देशाची सुरक्षा कोण करू शकतं, गरिबाचा विकास कोण करू शकतं, देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कोण तयार करू शकतं, या सगळ्या गोष्टींचा फैसला करणारी निवडणूक आहे। आणि म्हणून मी बारामतीकरांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे अजितदादा आम्ही सगळे मिळून एक मजबूत सरकार देतो आणि आमच्या सोबत आमच्या डोक्यावर मोदीजींचा हात आहे, मोदीजींचा आशीर्वाद आहे, केंद्र सरकारची साथ आहे। आणि त्याच वेळी बारामतीतून देखील तुम्ही 400 पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर मला विश्वास आहे की बारामतीच्या विकासाच्या प्रयत्नांना या ठिकाणी मोठी मदत मिळेल। आणि म्हणून फार वेळ आपला घेणार नाही, एवढीच विनंती करतो, आपण सगळ्यांनी घड्याळाची बटन दाबायची आहे। घड्याळाची बटन दाबली की वोट सुनेत्राताईंना मिळेल, पण त्याच वेळी वोट मोदीजींना देखील मिळेल। मोदीजींना मतदान करण्याकरता सुनेत्राताईंना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।